सोसाट्याचा बेभान वारा, घरावरचे पत्रे उडतील एवढा, विजांचे तांडव, हृदयाचा ठाव घेणारा ढगांचा गडगडाट होता आणि तुफान पाऊस बरसत होता। रस्त्यावर चिटपाखरू देखील नव्हते आणि समोर काळाकुट्ट काळोख पसरलेला। हो, आज अमावस्या। वातावरणात नुसती भीती जाणवत होती। पाऊस वेडापिसा झाला होता। मी साताऱ्याला चाललो होतो। काही कामानिमित्त मी शिरवळला आलो होतो आणि मध्येच अडकलो होतो। शिरवळही लांब पडले होते आणि साताऱ्याला जाताच येईना। मी एका अशाच बसस्टॉपवर थांबलो होतो। थोडाफार पावसाने बचावही होत होता, पण रात्रभर अशा निर्जन ठिकाणी थांबायचे या भीतीने अंगावर काटा आला। पाऊस थांबायचे नावच घेत नव्हता। सभोवती वस्ती नव्हती, फक्त शेतं होती। मी पावसाचा वेग जरा तरी थांबेल या आशेने थंडीने कुडकुडत त्या काळोख्या रात्री उभा होतो आणि अचानक कशाचा तरी घुरघुरण्याचा आवाज आला। आवाज एकदम भीतीदायक होता। विजांचे तांडव, ढगांचा गडगडाट आणि हा आवाज पोटात भीतीने गोळाच आला। पाठीमागे हालचाल जाणवली। काहीतरी काळेभोर उंचच्या उंच उभे होते। आता काय हे आपल्याला सोडत नाही या भीतीने माझे पाय थरथरत होते आणि सहज माझे लक्ष समोर गेले। समोर शेतामध्ये उंच पिकामध्ये पेटत्या मशाली नाचत होत्या आणि त्या नाचत नाचत रोडच्या दिशेने येत होत्या, जिथे माझी बाईक उभी होती। आता सारे काही संपले असं मला मनोमन वाटू लागलं आणि एवढ्यात एक भरधाव ट्रक आला। मी हात केला, सातारला सोडता का प्लीज? त्यावर तो घोगऱ्या आवाजात म्हणाला, हा बसा। मी बाईकचा विचारही केला नाही आणि लगोलग ट्रकमध्ये बसलो। गच्च डोळे मिटून घेतले। पाहुणं काय झालं? विपरीत बघितलं का काही? माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता। मी समोर रस्त्यावर बघत बसलो। पाहुणं, ट्रक आत जाणार आहे, हायवेला उतरावं लागेल। मी मानेने होकार दिला। मी उतरलो। पैसे देण्यासाठी खिशात हात घातला तर ट्रक भरधाव निघून गेला। बाजूलाच रिक्षा उभी होती। मी रिक्षामध्ये बसून घरी आलो। घामाने भिजलो होतो आणि खूप घाबरलो होतो, त्यामुळे अंगात ताप सनकून भरला होता। कशीबशी बायकोने दिलेली कॉफी आणि क्रॉसिंग घेऊन झोपलो। आई काहीतरी विचारत होती, पण मला थंडी भरून आली होती। दातावर दात वाजत होते। ते सारे आठवून माझी दातखिळीच बसायची पाळी आली होती। सकाळी उठलो। बऱ्यापैकी ताप उतरला होता। सूर्याची किरणे घरात खेळत होती। मी पेपर उघडला। पहिल्याच पानावर काल जिथे मी उभा होतो तिथे ट्रकचा मोठा ॲक्सिडेंट झाला होता। अपघात दुपारीच झाला होता। ट्रक तोच होता। नंबर प्लेटून मी लगेच ओळखलं। ड्रायव्हरही तोच, पण फोटोमध्ये मृत दाखवलेला तोच चेहरा ज्याने मला सातारापर्यंत सोडले होते। हे कसे शक्य आहे? मी मित्रांबरोबर जाऊन बाईक घेऊन आलो। तो ट्रक अजूनही तिथेच होता। अंगावर सरसरून काटा आला। आम्ही सिटी हॉस्पिटलला आलो। ड्रायव्हरचे प्रेत बघितले। हो, हा तोच ड्रायव्हर आहे ज्यांनी मला रात्री सातारापर्यंत लिफ्ट दिली होती। मी मित्राला सारे काही सांगितले। त्यावर ते म्हणाले, तुझं नशीब बलवत्तर म्हणून तू वाचलास। काल अमावस्या होती। ती जागा खूपच वाईट आहे। परत एकट्या तिकडे जाऊ नकोस। त्या ट्रकवाल्याने तर माझी मदत केली होती। कदाचित माझ्या चांगल्या कर्मांचेच हे फळ असावे असं समजून मी मनोमन देवाचे आभार मानले। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।